2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे सिंदफणा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे आणि याच पुराचा वेढा हा नांदूर हवेली गावाला बसला आहे आणि याच गावातील लोकांना बचाव कार्य करण्यासाठी आता नगर परिषदेचं अग्निशमन दल पोहोचलेलं आहे। तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं नांदूर हवेली गावात जे लोक अडकले होते त्यांना आता या बोटीच्या माध्यमातून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येते। हे सगळे जवान आहेत, अग्निशमन विभागाचे नगर परिषदेचे हे जवान आहेत आणि अतिशय चांगलं काम ते या ठिकाणी करतायत। स्वतःचा जीव धोक्यात घालून ते ह्या सगळ्या लोकांना, अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम करतात। कालपेक्षा आता जास्त आहे, पाणी पातळी जास्त आहे, हा रस्ताही बंद झालेला आहे आणि हाच प्रमुख मार्ग आहे ज्या मार्गाने आम्ही येऊ जाऊ शकत होतो। तुम्ही कशी मदत मिळवली, कसं संपर्क केला? सकाळी आपले गिरीश महाजन साहेब गावामध्ये आले होते, कलेक्टर साहेब आले होते, तर त्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने महिला व लेकरांना बाहेर काढलं, परंतु नंतर पाणीचा ओघ वाढला तर ट्रॅक्टर येणं इथं पूर्णतः बंद झालं। मग आता हे नगरपालिकाची टीमने जे आम्हाला बाहेर काढण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत काही जवान आहेत, नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे हे सगळे जवान आहेत। दादा काय सांगा, कशा पद्धतीचं तुमचं काम चालू आहे बचाव कार्य? सुमारे 200 लोक इकडं गावामध्ये अडकले अशी आम्हाला घटनास्थळी आम्हाला माहिती भेटली होती व त्वरित आम्ही अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन लोकांना सुरक्षितरित्या स्थलांतर करण्यात आले, आपल्याला यश भेटलं आहे व पुढे जे ठिकाणी जे आवश्यकता आहे त्या ठिकाणी आपण चाललो आहे। आता पुराचं पाणी वाढतंय, काही अडचणी निर्माण येतात? हो सर, भरपूर ठिकाणी पूर आलं आहे आणि बरेच लोक अडकलेत। सुमारे सकाळपासून आपली टीम कामात चालू आहे आणि सुमारे 12 लोकांना आपण काढलेत आतापर्यंत, म्हणजे क्रिटिकल कंडिशनमध्ये काढलेत, कारण वाहता पाणीमध्ये खूप रिस्क असतं। तर आपली टीम सक्षम आहे आणि नागरिकांना घाबरायची गरज नाही आहे। 22 22 26 या संपर्क क्रमांकावर फोन करून अग्निशमन दलाला संपर्क करावे व माहिती। तर आपण पाहू शकतो की अग्निशमन दलाने एक नंबर देखील जारी केला आहे। या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि याच नंबरवरून तुम्ही आपल्या गावापर्यंत जे लोक पुरामध्ये अडकले असेल त्यांच्यासाठी मदत मागू शकता। आपल्यासोबत अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकारी आहेत। कांतोडे साहेब, काय सांगताल, किती लोक काम करतायत सगळे आणि किती दिवसापासून काम? इथं आपले कमीत कमी 10 ते 12 लोक काम करतात, 2 टीम काम कार्यरत आहेत। काल आम्ही इथं इथल्या लोकांहून एक आणि प्लस पलीकडल्या वस्तीवरले असे 23 असे टोटल 24 लोक आम्ही इथनं काल रेस्क्यू केलेले NDRFच्या सहाय्याने मदतीने। बीड जिल्ह्यामध्ये कुठल्या ठिकाणी सध्या बचाव कार्य सुरू आहे आणि काय परिस्थिती? बीड जिल्ह्यामध्ये सध्या सिंदफणा नदीच्या काठीच जास्त पुराचा धोका संभवतो, त्यामुळे आम्ही तिकडेच आलेलो आहोत, सिंदफणा काठी। तर निश्चित आपण पाहिलं की जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं आहे। अग्निशमन विभागाचे हे अधिकारी आहेत, हे जवान आहेत नगरपालिकेचे, आणि त्यांनी आता या पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि आतापर्यंत 20हून अधिक लोकांना त्यांनी अति क्रिटिकल परिस्थितीतून बाहेर काढलेलं आहे, सुरक्षित ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि अजून देखील त्यांचं काम सुरू आहे। कारण सिंदफणा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यानं या नदीनं आपलं पात्र बदललं आहे आणि हेच पाणी आता गावात शिरताना पाहायला मिळते। कारण मुकुंद समी, आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV, बीड।